नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेलवंत आपल्या सरचे स्वागत करत आहे। आज दिनांक 9 एप्रिल 2025 वार बुधवार, गुंटिकडी मार्केट यार्ड पुणे। आज मार्केटमध्ये भाजीपाल्यांच्या तसेच फळांच्या दरामध्ये काय बदल झालेले पाहायला मिळतात। तर आज फळांची दरामध्ये देखील आपल्याला थोडीशी सुधारणा झालेली पाहायला मिळते। तसेच आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून गुंटिकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर पाहायला मिळतील। तर चला तर पाहू की आज भाजीपाल्यांच्या दरामध्ये काय बदल झालेले पाहायला मिळतात। सूटपानची आवक पाहू शकता, तर चांगल्या क्वालिटीमध्ये सूटपानसाठी साधारणतः दर जे आहे ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतं। हलक्या क्वालिटीमध्ये 14 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। तर आवक थोडीशी मार्केटमध्ये कमी झाल्याचा परिणाम सूटपानच्या दरावरती पाहायला मिळते। पपईची आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः दर जे आहे ते 15 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 7 ते 8 रुपयापासून देखील आपल्याला पपईचे दर पाहायला मिळतात। तर मार्केटमध्ये मागणी कमी झाल्यामुळे पपईच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळते। अंजीरची आवक पाहू शकता, चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये अंजीरसाठी साधारणतः 100 ते 130 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापासून देखील आपल्याला अंजीरचे दर पाहायला मिळतात। आवक पाहू शकता। खरबूजची आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः दर जे आहे ते 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 8 रुपयापासून देखील आपल्याला खरबूजचे दर पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये भरपूर पाहायला मिळते, त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला घसरण झालेली पाहायला मिळते। तवन पिंक पेरूची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये तवन पिंक पेरूसाठी साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 12 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला पेरूचे दर पाहायला मिळतात। तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। कलिंगडची आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडीसाठी साधारणतः दर जे आहे ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 6 रुपयापासून देखील आपल्याला कलिंगडीचे दर पाहायला मिळतात। चिकूची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये चिकूसाठी साधारणतः दर जे आहे ते उतरलेले पाहायला मिळतात। 45 ते 50 रुपयापर्यंत चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये चिकूसाठी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून देखील आपल्याला चिकूचे दर पाहायला मिळतात। मोसंबीची आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारणतः दर जे आहे ते 30 ते 32 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 12 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला मोसंबीचे दर पाहायला मिळतात। आवक पाहू शकता, वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते। डाळिंबची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंबसाठी साधारणतः दर जे आहे ते 300 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 120 ते 125 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। आवक पाहू शकता, वेगवेगळ्या क्वालिटीनुसार दर जे आहेत आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळतात। तर चांगल्या क्वालिटीमध्ये 300 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। लिंबांची आवक पाहू शकता, तर चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः दर जे आहे ते 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 70 रुपयापासून देखील आपल्याला लिंबांचे दर पाहायला मिळतात। आवक पाहू शकता, तर क्वालिटीनुसार लिंबांच्या दरामध्ये आपल्याला थोडीशी वाढ झालेली पाहायला मिळते। तर आवक देखील आपण पाहू शकता, तर मोठ्या प्रमाणावरती कच्च्या लिंबांची देखील आवक या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळते। तर चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः दरामध्ये देखील सुधारणा पाहायला मिळते। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, मोठ्या प्रमाणावरती आवक देखील पाहायला मिळते। फणसाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये फणसासाठी साधारणतः दर जे आहे ते 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला फणसाचे दर पाहायला मिळतात। टोमॅटोची आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोच्या दरामध्ये आपल्याला बरेच दिवसापासून घसरण झालेली पाहायला मिळते। चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी साधारणतः दर जे आहे ते 8 ते 9 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 4 रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला मिळतात। आवक पाहू शकता, तर मोठ्या प्रमाणात आवक देखील मार्केटमध्ये पाहायला मिळते। त्याचबरोबर दर हे आपल्याला साधारणतः चांगल्या क्वालिटीमध्ये 9 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। कोबीची आवक पाहू शकता, मोठ्या प्रमाणात कोबीची आवक बरेच दिवसापासून आपल्याला झालेली पाहायला मिळते। त्यामुळे दर जे आहे ते साधारणतः चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 5 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलकी क्वालिटीमध्ये
3 रुपयापासून देखील आपल्याला कोबीचे दर पाहायला मिळतात. पापडाची आवक आवश्यकता चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये पापडासाठी साधारणतः दर जे आहे ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापासून देखील आपल्याला पापडाचे दर पाहायला मिळतात. वालगेवड्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये वालगेवड्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतो. बीन्सची क्वालिटी पाहू शकता चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः दर जे आहे ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून बीन्सचे दर पाहायला मिळतात. शेवग्याची आवक पाहू शकता चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये शेवगे शेंगासाठी साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला शेवग्याचे दर पाहायला मिळतात. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर क्वालिटीनुसार शेवग्याचे दर जे आहे ते साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात. कोवळ्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोवळ्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 8 ते 9 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून देखील आपल्याला कोवळ्याचे दर पाहायला मिळतात. कैरीची आवक पाहू शकता तोतापुरी कैरीसाठी साधारणतः दर जे आहे ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 22 ते 25 रुपयापासून देखील आपल्याला तोतापुरी कैरीचे दर पाहायला मिळतात. आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी कैरीची आवक झालेली पाहायला मिळते. काकडीची आवक पाहू शकता तर हिरव्या चायना काकडीसाठी साधारणतः दर जे आहे ते 20 ते 22 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता काकडीची आवक जी आहे ते मार्केटमध्ये थोडीशी कमी पाहायला होते. तर त्याचबरोबर चायना तसेच पांढऱ्या काकडीसाठी देखील आपल्याला दर जे आहे ते 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतो. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील आपल्याला काकडीचे दर पाहायला मिळतात. शिमला मिरचीची आवक पाहू शकता चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे ते 25 ते 27 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पाहायला मिळतात. कारल्याची क्वालिटी पाहू शकता चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील आपल्याला कारल्याचे दर पाहायला मिळतात. वांग्यांची आवक पाहू शकता चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 10 ते 12 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळते. बिटाची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये बिटासाठी साधारणतः 7 ते 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 4 रुपयापासून देखील आपल्याला बिटाचे दर पाहायला मिळतात. भेंडीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः दर जे आहे ते 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापासून देखील आपल्याला भेंडीचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीच्या दरामध्ये देखील सुधारणा पाहायला मिळते. पुणेरी गावरची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 60 ते 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून देखील आपल्याला पुणेरी गावरचे दर पाहायला मिळतात. चवळीची शेंगची आवक पाहू शकता चवळीची शेंगसाठी साधारणतः दर जे आहे ते चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्यासाठी साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 12 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये दोडक्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून देखील आपल्याला दोडक्याचे दर पाहायला मिळतात. वाटाण्याची आवक पाहू शकता चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 60 ते 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. डांगरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः दर जे आहे ते 8 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून देखील आपल्याला डांगरचे दर पाहायला मिळतात. काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 14 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतो. जळगाव वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतो. फ्लावरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः दर जे आहे 14 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 7 ते 8 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. आलेची आवक पाहू शकता चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये सातारा आलेसाठी साधारणतः दर जे आहे 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये
18 ते 20 रुपयापासून देखील आपल्याला आल्याचे दर पाहायला मिळतात. आवक पाहू शकता या ठिकाणी आपल्याला आवक देखील मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर या ठिकाणी आपण पाहू शकता कीड लागलेले आले देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर आवक जास्त आहे, त्याचबरोबर दर ही आपल्याला साधारणतः 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर सातारा आल्यासाठी पाहायला मिळते. कांदापातची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांदापातसाठी साधारणतः 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून देखील आपल्याला कांदापातचे दर पाहायला मिळतात. मुळ्यांची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मुळ्यांसाठी साधारणतः दर जे आहे ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून देखील आपल्याला मुळ्यांचे दर पाहायला मिळतात. आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते मुळ्यासाठी 10 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते. पालकची आवक पाहू शकता तर चांगल्या 1 नंबर ठोकली मिळते. पालकसाठी साधारणतः दर जे आहे ते 12 ते 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 8 रुपयापासून देखील आपल्याला पालकचे दर पाहायला मिळतात. आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली पाहायला मिळते. मेथीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः दर जे आहे ते 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला मेथीचे दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीच्या दरामध्ये देखील आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते. कोथिंबीरची आवक पाहू शकता तर गावरान कोथिंबीरचे दर जे आहे ते साधारणतः 8 ते 9 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून देखील आपल्याला कोथिंबीरचे दर पाहायला मिळतात. हिरवी मिरचीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे ते 35 ते 36 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 20 ते 22 रुपयापासून देखील आपल्याला हिरवी मिरचीचे दर पाहायला मिळतात. आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला हिरवी मिरचीच्या दरावरती पाहायला मिळते. तळेगाव बटाट्यांची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तळेगाव बटाट्यांसाठी साधारणतः या बटाट्यासाठी आपल्याला 15 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. आवक पाहू शकता तर तळेगाव बटाट्यांच्या दरामध्ये आपल्याला सुधारणा झालेली पाहायला मिळते. तर मीडियम तसेच लहान साईजमध्ये आपल्याला बटाट्याची आवक पाहायला मिळते. तर मोठ्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये मोठ्या साईजमध्ये साधारणतः 16 रुपयापर्यंत या बटाट्यासाठी आज दर पाहायला होते. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर मोठ्या साईजमध्ये वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक झालेली पाहायला मिळते. तर या बटाट्यासाठी 14 रुपये 15 रुपये असे दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हलके माल जे आहे ते या ठिकाणी आपल्याला मार्केटमध्ये देखील पाहायला मिळतात. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर यामध्ये आपल्याला मोठ्या साईज मध्ये या ठिकाणी आपल्याला लहान बटाटा देखील या ठिकाणी आपल्याला मिक्स पाहायला मिळते. आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये तळेगाव बटाट्यांसाठी साधारणतः 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. इंदोर बटाट्यांची आवक पाहू शकता तर वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये तर त्यानुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 19 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये इंदोर बटाट्यांची आवक देखील थोडीशी पाहायला मिळते. त्याचबरोबर इंदोर बटाट्यांचे दर जे स्थिर असलेले पाहायला मिळतात. कांद्यांची आवक पाहू शकता मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती देखील कांद्यांची आवक झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही साधारणतः आपल्याला चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर कांद्यासाठी पाहायला होते. तर या ठिकाणी आपण पाहू शकता तर मोठ्या प्रमाणावरती आवक गावरान कांद्याची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला होते. तर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 रुपयापर्यंत दर पाहायला होते. तर हलक्या क्वालिटीमध्ये 12 रुपयापासून देखील आपल्याला कांद्यांचे दर पाहायला मिळतात. तर या ठिकाणी आपण पाहू शकता लहान चिंगडी कांद्यासाठी साधारणतः 4 ते 5 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतो. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये कांद्याची आवक झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दारामध्ये देखील आपल्याला घसरण कांद्यासाठी बरेच दिवसापासून पाहायला मिळते. झेंडूची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूसाठी साधारणतः दर जे आहे ते पिवळ्या झेंडूसाठी 50 रुपयापर्यंत दर पाहायला होते. तर लाल झेंडूसाठी 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे आहे ते 40 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता शेवंतीची क्वालिटी पाहू शकता. तर या ठिकाणी आपण शेवंतीसाठी साधारणतः 100 रुपयापर्यंत दर पाहायला होते. आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये शेवंतीची आवक पाहायला मिळते. तर हलके माल देखील आपल्याला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आलेले पाहायला मिळतात. तर उन्हाळ्याची तीव्रता या ठिकाणी आपल्याला फुलांवरती पडलेली पाहायला मिळते. तर या ठिकाणी आपल्याला पाहू शकता तर फूल जे आहे ते पूर्ण उन्हाच्या तीव्रतेमुळे या ठिकाणी आपल्याला क्वालिटी आहे ते खराब होताना पाहायला मिळते.
आष्ट्रची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. आष्ट्रसाठी साधारणतः 110 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 80 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतात. तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगला एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 120 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होता. हलक्या क्वालिटीमध्ये 70 रुपयापासून देखील आपल्याला तुकडा गुलाबचे दर पाहायला होतात. गुलछडीची आवक पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये. गुलछडीसाठी साधारणतः 60 रुपयापर्यंत पाहायला होतो. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे येते 60 ते 70 रुपयापर्यंत उच्चंकी पाहायला होता. हलक्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापासून देखील आपल्याला गुलछडीचे दर पाहायला होतात. कलकत्ता झेंडूची आवक पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला होता. हलक्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापासून देखील आपल्याला कलकत्ता झेंडूचे दर पाहायला होतात. पासलीची आवक पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये. पासलीसाठी साधारणतः दर जे येते 10 ते 12 रुपयापर्यंत उच्चंकी पाहायला होता. हलक्या क्वालिटीमध्ये 3 रुपयापासून देखील आपल्याला पासलीचे दर पाहायला होतात. तर मोठ्या साईजमध्ये पासलीचे दर जे ते वाढलेले पाहायला होतात. तर लहान साईजमध्ये साधारणतः 3 ते 4 रुपयापासून देखील आपल्याला पासलीचे दर पाहायला होतात. कलर गुलाबची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. कलर गुलाबसाठी साधारणतः 100 रुपयापर्यंत उच्चंकी पाहायला होता. हलक्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापासून कलर गुलाबचे दर पाहायला होतात. लाल गुलाबसाठी साधारणतः दर जे आहे ते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 80 रुपयापर्यंत उच्चंकी पाहायला होता. हलक्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापासून देखील आपल्याला लाल डच गुलाबचे दर पाहायला होते. जिप्सफिलाची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये. जिप्सफिलासाठी साधारणतः दर जे आहे ते 80 रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला होता. हलक्या क्वालिटीमध्ये 40 ते 50 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होते. सनफ्लावरची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये. सनफ्लावरसाठी साधारणतः दर जे आहे ते 120 रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला होता. हलक्या क्वालिटीमध्ये 80 रुपयापासून दर पाहायला होतात. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लावरच्या दरामध्ये सुधारणा झालेली पाहायला होते. पिंडीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. पिंडीसाठी साधारणतः 20 ते 25 रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला होता. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला पिंडीचे दर पाहायला होतात. जरबेराची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. जरबेरासाठी साधारणतः दर जे आहे ते 30 रुपयापर्यंत उच्चंकी पाहायला होता. हलक्या क्वालिटीमध्ये 15 ते 20 रुपयापासून देखील आपल्याला जरबेराचे दर पाहायला होतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. तर त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला मार्केटमध्ये आज थोडीशी फुलांच्या दरामध्ये सुधारणा झालेली पाहायला होते.